प्रत्येक मुलीमध्ये प्रचंड क्षमतांचे बीज लपलेले असते. त्यांचं पोषण केल्यास आपल्या देशाचे भविष्यच बदलू शकते. पण सध्या परिस्थितीत भारतातल्या लाखो मुलींचे हे वास्तव खूपच अंधुक दिसत आहे. ह्या मुलींना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याची संधीच मिळत नाही, जे त्यांना पूर्ण क्षमतेने त्यांची वाढ होण्यापासून रोखतं. चला एका लहानशा गावात राहणाऱ्या चांदणीला भेटूया. ती नुकतीच 8वी इयत्तेतून उत्तीर्ण झाली आहे आणि तिची पुढे शिकायची खूप इच्छा आहे. पण ती जिथं राहते तिथं एकही माध्यमिक शाळाच नाही. दूरच्या शाळेत जाण्यासाठी सुरक्षित वाहतुकीचं कोणतंही साधन नाही. तिच्या पालकांना वाटते की तिच्या शिक्षणात निवेश करण्यात काही फायदा नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट आहे आणि त्याही पेक्षा ती एक मुलगी आहे. लहानपणापासूनच तिच्यावर घरच्या कामाची व तिच्या लहान भावंडांना सांभाळायची जबाबदारी आहेच. आता तिची शाळा बंद झाल्यामुळे ती सुरक्षित राहावी यासाठी तिचे लग्न केले जाईल. चांदनी ही फक्त 14 वर्षाची आहे. अशा परिस्थितीत चांदनीसारख्या असंख्य मुली स्वतःच्या आयुष्याबद्दल फारच कमी बोलू शकतात. त्या कुणाची तरी पत्नी किंवा माता बनण्यासाठी शारीरिक अथवा मानसिकरित्या सुदृढ नाहीत. ह्यामुळे त्यांच्या होणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर भयंकर परिणाम होतो. अनेक कुटुंबे असेच गरिबीच्या चक्रात अडकले जातात. पिढी दर पिढी ह्यात धसली जाते. पण हे असंच होणं गरजेचं नाहीये. थोडा वेगळा विचार करूया. जर चांदनी शाळेत जाऊ लागली आणि तिचे शिक्षण पूर्ण करू शकली तर तिच्या पुढील आयुष्यात काय बदल घडू शकतो याचा थोडा विचार करा. ठोस शिक्षणामुळे तिला नोकरी मिळू शकते, जी तिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवू शकेल. त्यामुळे गरिबीचे चक्र मोडू शकेल. आणि अजून आनंदाची बातमी म्हणजे स्वतःचा संसार कधी सुरू करायचा हे ठरवण्यासाठी ती स्वतः अधिक सक्षम बनू शकेल. तिची मुले निरोगी व सुदृढ असतील, कदाचित सुशिक्षितही होतील. फक्त मुलंच नव्हे तर मुली सुद्धा. आणि हे फक्त इथेच थांबत नाही. सुशिक्षित महिला असलेले देश सुरक्षित, निरोगी आणि अधिक समृद्ध असतात. तसंच अर्थव्यवस्थेलाही नाट्यपूर्ण चालना मिळते. जर आपल्या देशातल्या सगळ्या मुली पूर्णपणे सुशिक्षित झाल्या आणि त्या काम करू शकल्या तर देशाच्या GDP मध्ये $770 बिलियन अविश्वसनीय वाढ होऊ शकते. आपण सर्वजण मिळून हे निश्चित करूया की आपल्या मुली शाळेत जातील आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्याची त्यांना संधी मिळेल. जेव्हा त्या समृद्ध होतील तेव्हा देशही समृद्ध होईल.